नमस्कार प्रेक्षक हो, स्मरण अहिल्यादेवी या मालिकेमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आपण या शृंखलेमध्ये अहिल्यादेवी यांचे विविध पैलू त्यांचा सगळ्यांचा आढावा घेतो आहोत आणि त्यासाठी आपण मान्यवर वक्त्यांना, लेखकांना आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. आज आपल्या सोबत आहेत रंजनाताई आंबेकर. रंजनाताई नमस्कार, मनपूर्वक स्वागत. रंजनाताईंना आपण बरंच आचार्य 90 FM वर त्यांनी बरेचसे कार्यक्रम केलेले आहेत. नवरात्र असू द्या, गणेशोत्सव असू द्या, त्यामुळे त्या सगळ्यांच्या सुपरिचित आहेत. आणि आज त्या आपल्याला चंद्रकला शिंदे यांनी लिहिलेला तसंच डॉक्टर राजेश मणेरीकर यांनी दोघांनी मिळून लिहिलेला एक लेख आहे अहिल्यादेवी आणि पर्यावरण याविषयी ते आपल्याला सांगणार आहेत. खरं तर पर्यावरण रक्षण ही आज काळाची गरजच बनलेली आहे. जागतिक स्तरावर असणारे हे एक आव्हान असून अनेक देश त्यासाठी मोठं जागृतीचं कार्य करीत आहेत. मानवी अस्तित्वाशी थेट संबंध असणाऱ्या पर्यावरण रक्षणासाठी अहिल्यादेवी होळकर यांनी त्या काळी दिलेलं योगदान पाहून त्यांच्याविषयीचा आदर दुणावतो. पर्यावरणाचं महत्त्व त्यांनी त्या काळी ओळखलं होतं यात शंकाच नाही. आणि आपण अहिल्यादेवींना आपला आदर्श मानतो आणि या सगळ्या शृंखला आपण त्यासाठी सादर करतोय की जेणेकरून पुढल्या पिढीला अहिल्यादेवींचं कार्य, समग्र चरित्राचं दर्शन या माध्यमातून होईल. तर मी रंजनाताईंना विनंती करते की त्यांनी हा लेख सादर करावा. धन्यवाद तेजस्वी. धन्यवाद. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या मराठा साम्राज्यातील एक आदर्श प्रशासक आणि जनकल्याणकारी राजमाता म्हणून प्रसिद्ध आहेत. या वर्षी त्यांचे 300वी जयंती वर्ष सर्वत्र साजरे केले जात आहे. त्यांचे जीवन समाजसेवेसाठीच्या आदर्शाचा वास्तुपाठ मानले जाते. संपूर्ण भारतीयांसाठी त्यांचे सामाजिक सांस्कृतिक योगदान मोठे आहे. त्यासोबतच पर्यावरण संवर्धन, जलव्यवस्थापन आणि निसर्गाशी सुसंवाद राखण्यामध्येही त्यांचे योगदान महत्वाचे होते. अहिल्याबाईंनी इसवी सन 1767 ते 1795 या कालावधीत होळकर राज्याचा कारभार हाती घेतला आणि लोककल्याणासाठी अनेक उल्लेखनीय कार्य केले. अहिल्याबाई होळकर यांच्या काळात पर्यावरण शब्द हा आधुनिक अर्थाने प्रचलित नव्हता. तरीही त्यांच्या धोरणांमधून अप्रत्यक्षपणे पर्यावरण व वनसंवर्धनास चालना मिळाल्याचे दिसते. त्यांच्या कार्यातून निसर्ग व संसाधनाचे शाश्वत व्यवस्थापन याला महत्त्व देण्यात आले होते. अहिल्याबाई होळकर यांनी अनेक धार्मिक स्थळांच्या पुनर्बांधणीसोबतच त्या परिसरात वृक्षारोपण केले. मंदिरांच्या आवारात फळझाडे, वड, पिंपळ आणि औषधी वनस्पती लावल्या गेल्या, जे पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी उपयुक्त होते. अहिल्याबाईंनी शेतकऱ्यांना मदत करून शेतीस चालना दिली व त्या न्यायपूर्ण प्रशासन ठेवून प्रजेचे कल्याण साधले. ज्या काळात स्त्रियांवर अनेक बंधने होती, शिक्षणाची काही सोय नव्हती, सतीसारख्या कुप्रथा होत्या, राजकारणात युद्ध, लूट, कारस्थाने चालत, त्या काळात अहिल्याबाईंना राज्यकारभार करण्याची संधी मिळाली आणि स्वकर्तृत्वाने त्यांनी त्या संधीचे सोने केले. धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले व हे करत असताना पर्यावरण संवर्धनाची कामे केली. अहिल्याबाई होळकर यांचे पर्यावरण संवर्धनातील योगदान. घाट आणि बारव बांधणी, अर्थातच कुंड आणि पाणवठे. पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे. पाण्याचे महत्त्व ओळखून अहिल्याबाईंनी पाण्याबाबत आपले धोरण आखले होते. अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक नद्यांच्या काठावर घाट आणि पाण्याच्या बारव बांधून जलव्यवस्थापनाला चालना दिली. पाण्याच्या सोयीकरता त्यांनी अनेक ठिकाणी विहिरी, तळी, बारव, कुंड, नद्यांवर बांधारे बांधले. ही कामे त्यांनी त्यांच्या राज्यात तर केलीच, पण विशेष म्हणजे त्यांच्या राज्याच्या सीमेबाहेर भारतभर अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी देखील केली. त्यांनी बांधलेल्या बारवा बहुधा चौकोनी आकाराच्या असून त्यांना दोन्ही बाजूंनी पाण्याच्या तळापर्यंत पायऱ्या असत. वाटसरूंना थेट पाण्यापर्यंत जाऊन पाणी घेता यावे म्हणून पाय विहिरी तयार करण्यात आल्या. त्यांचे घाट आणि बारव बांधण्याचे काम केवळ पूजा अर्चेसाठी नव्हते, तर त्या समाजातील लोकांसाठी जलस्रोत टिकवण्याच्या दृष्टीनेही महत्वाचे ठरले. काशीमध्ये
गंगा नदीच्या काठावर अहिल्याबाई होळकरांनी घाट बांधले. या घाटाचा उपयोग धार्मिक विधीसाठी तसेच स्नानासाठी होत असे. तसेच गोदावरी नदीच्या काठावर त्यांनी घाट बांधले, ज्यामुळे यात्रेकरूंसाठी मोठी सुविधा निर्माण झाली. हे घाट आजही ऐतिहासिक स्थळ म्हणून ओळखले जातात. महाकालेश्वर मंदिराच्या परिसरात त्यांनी शिप्रा नदीवर घाट सुशोभित केला. कुंभमेळ्याच्या काळात या घाटाचा उपयोग यात्रेकरूंसाठी मोठ्या प्रमाणात होतो. इंदूरमध्ये त्यांनी पाण्याच्या काही कुंडाची निर्मिती केली, ज्यामुळे त्या भागात जलस्रोत अधिक शाश्वत पद्धतीने उपलब्ध झाले. यामुळे परिसर स्वच्छ राहिला आणि पाणी व्यवस्थापन सुकर झाले. अहिल्याबाई होळकर यांनी काशीतील विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. तसेच गंगा, गोदावरी आणि नर्मदा नद्यांच्या काठावर धार्मिक स्थळे बांधताना त्यांनी वृक्षाच्छादनाला महत्त्व दिले. त्यांच्या या कार्यामुळे धार्मिक, सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून मोठा फायदा झाला. किती महान कार्य आहे हे. सामाजिक बांधणीसाठी वने जपली. अहिल्याबाई होळकर यांनी वने ही समाजाच्या जीवनशैलीचा भाग मानली. लोकांना वनस्पतीचा वापर शाश्वत पद्धतीने करण्याचा सल्ला दिला. जलस्रोतांचे रक्षण करण्यासाठी नद्यांच्या आणि तलावांच्या परिसरातील झाडे तोडण्यावर अप्रत्यक्षपणे निर्बंध आणले. जलसंवर्धनासाठी वनाच्छादन टिकवणे आवश्यक आहे, हे त्यांच्या धोरणांमधून दिसते. अहिल्याबाई होळकर यांनी नद्यांच्या पावित्र्याला आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या संसाधनांच्या संवर्धनाला प्राधान्य दिले. त्यांनी गंगा, नर्मदा, गोदावरी आणि शिप्रा अशा अनेक नद्यांच्या काठांवर घाट बांधले. प्रवास मार्गावर झाडे लावणे, रस्त्याने पायी चालणाऱ्या ओझेकऱ्यांना विश्रांती घेता यावी म्हणून त्यांनी यात्रेकरूंना सावली व विश्रांती मिळावी म्हणून प्रवास मार्गावर झाडे लावली. धर्मशाळा बांधल्या. कामगार कारागिरांना काम मिळावे यासाठी रस्ते बांधले. रस्त्याच्या दुतर्फा ओसाड जमिनी, डोंगर या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली व त्यांची निगा राखण्याचे आदेश दिले. त्यामागे जलसंवर्धन हा हेतू होता व झाडांमुळे पर्यावरण रक्षणासाठी मदत झाली. शेतीसाठी जैवविविधतेला चालना. अहिल्याबाईंनी शेतीतही जैवविविधतेला महत्त्व दिले. शेतकऱ्यांना झाडे लावण्याचे व ती जपण्याचे मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांस 20 झाडे लावावी असा हुकूम दिला. त्यातील 11 झाडे सरकारची तर 9 झाडे शेतकऱ्यांची होती. विना परवाना झाडे तोडणाऱ्यास मोठी शिक्षा केली जात होती. त्यांच्या कार्यामुळे शेतीत, बांधावर झाडांची लागवड वाढली. त्यामुळे जमिनीची धूप थांबवली गेली आणि पर्यावरणीय नुकसान कमी झाले. शेतीपूरक उद्योग सुरू केले. सूतकताई, विणकाम, वस्त्र उद्योगाला प्रोत्साहन दिले. पशूंसाठी राखीव कुरणे ठेवली जायची. पक्ष्यांसाठी उभी पिके देखील अहिल्याबाई विकत घेत असत. पाण्याचे प्रदूषण टाळण्याकरता अहिल्याबाईंनी नदीच्या वाहत्या पाण्याचा एक प्रवाह वेगळा काढला होता. हे पाणी स्नान, धुणी भांडी, जनावरांच्या पिण्यासाठी वापरून मग शेतीसाठी वापरले जायचे. त्यांच्या या कार्यामुळे धार्मिक, सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून मोठा फायदा झाला. किती व्यापक दृष्टिकोन होता है ना. निसर्गपूरक साधनांचा वापर. अहिल्याबाई होळकर यांच्या स्थापत्यकलेमध्ये पर्यावरणाशी सुसंवाद राखल्याचे दिसून येते. त्यांनी मंदिर, घाट आणि बारव बांधताना स्थानिक नैसर्गिक साधनांचा समतोल राखून वापर केला. स्थापत्य कामासाठी स्थानिक खनिजे व दगड वापरण्यात आले. त्यामुळे अनावश्यक जंगलतोड किंवा प्रदूषण झाले नाही. मंदिर आणि घाट बांधताना स्थानिक वने आणि खनिजांचा समतोल राखत वापर केला. जलस्रोतांच्या संरक्षणासाठी संरचनांमध्ये पाणी गाळून पुनर्वापर करता येईल अशा यंत्रणा वापरल्या गेल्या. त्या काळी त्यांना एवढं सुचलं. अहिल्याबाई होळकर
यांनी निसर्ग आणि माणसामधील संतुलन राखण्याचा प्रयत्न केला. त्या काळातील समाजाच्या गरजा ओळखून त्यांनी वने जपली, वृक्षारोपणाला प्रोत्साहन दिले आणि निसर्ग संवर्धनाचा अप्रत्यक्ष संदेश दिला. त्यांच्या धोरणातून आधुनिक काळातील वनसंवर्धनाच्या कार्याला प्रेरणा मिळते. नद्यांचे संरक्षण आणि स्वच्छता. अहिल्याबाईंच्या काळात नद्यांना पवित्र मानले जाईल, परंतु त्यांनी नद्यांचे पाणी केवळ धार्मिक कार्यासाठी नव्हे तर पिण्यासाठी आणि शेतीसाठीही टिकवून ठेवले. नद्यांच्या काठावर घाट आणि कुंड बांधून त्यांनी गाळ साठण्याचा प्रश्न सोडवला. पाणी प्रदूषण रोखण्यासाठी घाटांचे व्यवस्थित व्यवस्थापन करण्यात आले. काशीमधील अहिल्याबाई घाट आणि उज्जैनमधील शिप्रा घाट त्यांच्या दूरदृष्टीची उत्तम उदाहरणे आहेत. घाट बांधताना स्थानिक दगड आणि नैसर्गिक संसाधनांचा वापर केला जात असे, जे स्थापत्यकलेत पर्यावरणपूरक दृष्टिकोन दाखवते. घाटांमुळे पूजा अर्चे व्यतिरिक्त पाण्याचा वापर शाश्वत पद्धतीने होऊ शकला. त्यांनी अनेक बारव आणि पाण्याचे कुंड तयार केले. या पाणी साठवणुकीमुळे पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी आवश्यक जलसाठा टिकवता आला. यामुळे भूजल पातळीही संतुलित राहिली. अहिल्याबाई होळकर यांचे पर्यावरणीय योगदान हे त्यांच्या दूरदृष्टी आणि शाश्वत विचारांचे प्रतीक आहे. त्यांनी जलव्यवस्थापन, वनसंवर्धन, शाश्वत शेती आणि निसर्गपूरक स्थापत्यशास्त्राद्वारे पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्यातून आधुनिक काळातील पर्यावरण संरक्षण आणि टिकाऊ विकास यांसाठी प्रेरणा मिळते. त्यांच्या योगदानामुळे त्या केवळ समाज सुधारक किंवा शासक नव्हे तर पर्यावरण सर्व संवर्धनाच्या अद्वितीय विचारांनी प्रेरित नेत्याही होत्या. त्यांचे कार्य आजही आपल्याला निसर्ग व पर्यावरणासोबत सुसंवाद साधण्याचा संदेश देते. त्यांच्या काळातील धोरणांमध्ये नैसर्गिक संसाधनाचा शाश्वत वापर, नद्यांचे संरक्षण, वृक्षारोपण, जलस्रोत व्यवस्थापन आणि निसर्गपूरक साधनांचा समतोल दिसून येतो. घाट आणि बारव बांधणीमुळे केवळ धार्मिक व सामाजिक सुविधा नाही तर जलसंधारण, पर्यावरण रक्षण आणि निसर्गाच्या शाश्वत वापराला प्रोत्साहन मिळाले. त्यांनी बांधलेले व आजही उत्तम स्थितीत असलेले घाट, बारव, कुंड हे त्यांच्या कार्याचे स्मरण करून देतात. त्यांच्या द्रष्टेपणाचे द्योतक आहेत. त्यांच्या या योगदानामुळे त्या निसर्गाप्रती संवेदनशील नेत्या होत्या असे स्पष्ट होते. ज्ञात अज्ञात अहिल्याबाई होळकर या ग्रंथाच्या लेखिका विनया खडपेकर यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या व्यक्तिमत्वाचे सुंदर वर्णन केले आहे. ती सत्ताधारी होती पण ती सिंहासनावर नव्हती. ती राजकारणी होती पण ती सत्तेच्या चढाओढीत नव्हती. ती पेशव्यांशी निष्ठावंत होती पण ती त्यांच्या पुढे नतमस्तक नव्हती. ती व्रतस्थ होती पण ती संन्यासिनी नव्हती. जेव्हा लढाई हे जीवन होते आणि लूट हा जेत्यांचा धर्म होता, हुकूमत हा सत्तेचा स्वभाव होता, तेव्हा तिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटांमधून उपडले. तिच्या जीवनदायिनी प्रेरणेने तळी, अन्नछत्रे, धर्मशाळेंचे रूप घेतले. तिच्या अनाक्रमक धर्मशीलतेचे मंगल प्रतिध्वनी भरतखंडाच्या मंदिरातून घुमले. मात्र ती सर्व गुणसंपन्न देवता नव्हती. तिला माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या. 18व्या शतकातल्या मराठ्यांच्या इतिहासाच्या पटावर ती शुक्राच्या चांदणीसारखी लुकलुकली. अहिल्यादेवींना विनम्र अभिवादन, विनम्र अभिवादन. खूप सुंदर. कारण पर्यावरण हा मुद्दा किती मुद्दा महत्वाचा आहे. कारण आपली पुढल्या पिढीला जर झाडं, वन हो, ही हो. उपलब्धच राहिली नाही नाही तर तर आपण ऑक्सिजन सारखी गोष्ट म्हणजे प्राणवायू कसा घ्यायचा ह्याचा खरंच प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि बरोबर. त्या काळात वृक्ष संवर्धनाचं एवढं काम त्यांनी इतकं उत्कृष्टरित्या केलेलं आहे. आणि सगळ्या मंदिरांचे आपण घाट जो घाट बघतो बघतो, हो. ते किती सुबक रीतीने सुबक आहे. बांधलेले आहेत.
तर ह्या सगळ्याचा आढावा खूप छान पद्धतीने या लेखात मांडलेला आहे. हो. रंजनाताई, तुम्ही आमच्या शृंखलेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर प्रेक्षको, आज स्मरण अहिल्यादेवी या मालिकेमध्ये रंजनाताई आंबेकर यांनी हा लेख सादर केला होता. अहिल्यादेवी आणि पर्यावरण या अनुषंगाने हा लेख होता. तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आणि स्मरण अहिल्यादेवी ही जी आमची शृंखला आहे ती तुम्ही आमच्या आचार्य 90 FM यूट्यूब चॅनलवर आणि आचार्य 90 FM रेडिओ स्टेशनवर 10 मार्च ते 10 एप्रिल 2025 मध्ये नक्की ऐकू शकाल. आणि तेव्हा आम्हाला हा जो सगळा स्मरण अहिल्यादेवी हा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला कसा वाटला हे आमच्यापर्यंत नक्कीच कळवा. तुमचे अभिप्राय, तुमच्या काही सूचना असतील त्या देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवू शकता. आणि त्या दृष्टीने आम्ही पुढे पण चांगले प्रोजेक्ट पण घेऊन तुमच्या समोर सातत्याने येऊ. आणि नक्कीच तुम्ही सगळे श्रोते आमच्यासोबत जोडलेले आहात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि मी आरजे तेजस्विनी तुमचा निरोप घेते. धन्यवाद. धन्यवाद.